इथे एका भांड्यामध्ये 1 चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा मेथी दाणे घालून खरपूस सुवास येईपर्यंत 1 मिनिटभर मंद आचेवर भाजून घेतले की मिक्सरच्या भांड्यात घालून याची बारीक पावडर तयार करून घ्यायची। आता एका भांड्यामध्ये 1 वाटी किंवा 1 कप इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं। यामध्ये तयार केलेली पावडर घालून चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर हळद घालायची। सुरुवातीला 2 वाटी पाणी घालून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि परत 1 वाटी पाणी घालून या पद्धतीने हे पातळ मिश्रण तयार करायचं, म्हणजे याच्या गुठळ्या तयार होत नाहीत। आता मध्यम ते मोठ्या आचेवर तवा किंवा बिडाचा तवा गरम करून घ्यायचा। यावर थोडंसं कांद्याच्या सालीने तेल लावून घ्यायचं आहे। आता तयार केलेलं मिश्रण या पद्धतीने आपल्याला तव्यावर घालून घ्यायचं। एक 15 ते 20 सेकंद यावर झाकण ठेवायचं आणि नंतर मध्यम आचेवर हा घावण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कोंबडी वड्यांचा आस्वाद देणारे हे आपले तांदळाचे मऊ लुसलुशीत घावण तयार होतात। हे तुम्ही नॉनव्हेज किंवा व्हेजच्या कोणत्याही भाजी, रस्सा भाजीसोबत सर्व करू शकता। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।